शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली। हे भीमा, शिक्षणाची पिछे हाट झाली, पिढी आताची मोकाट झाली। आज माझ्या अशा पालकांना माझं सांगणं आहे, ठीक आहे ना, ठीक आहे। शिक्षणाची पिछे हाट झाली, पिढी आताची मोकाट झाली। आज आमचे मुलं शिक्षणापासून कसे वंचित राहतील या मागे षडयंत्र रचल्या जात आहे। खरंच जे सांगतोय ते खरं सांगतोय, आपण सतर्क राहायला पाहिजे। अरे कव्वालीचे प्रोग्राम म्हणजे ढिंचाक ढिंचाक गाणे म्हणल्यानं प्रबोधन होत नाही। अरे एवढा पैसा जर खर्च करून जर या कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल आणि आपण जर फक्त लोकगीत खालच्या दर्जाचे गीत ऐकायसाठी जर इथं जमलो असेल तर अर्थ नाही तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये डुबून मरून जावं, अर्थ नाही तुमच्या जगण्याला। आणि बाबासाहेबाला अशी औलाद अपेक्षित नव्हती। बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो फक्त आमच्या स्वार्थासाठी, काही शिकलेच नाही। आम्ही संघटितही झालो फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि संघर्षही करतोय फक्त आमच्या भावाभावामध्येच संघर्ष आमचा चालू आहे। अरे कसं ध्येय गाठणारा पण बाबासाहेबांना अपेक्षित असणार। आज आमच्या शिक्षणापासून कसे वंचित राहावे याच्यासाठी षडयंत्र रचल्या जात आहे। आधी आमच्या घरात टेलिव्हिजन नव्हतं, टेलिव्हिजन आलं, एकच DD1 दिसत होतं, त्याच्यानंतर DTH आले, पिक्चर लागायला लागले, जिथं DTH जिथं केबल पोहोचला तिथं DTH। बरेचसे पिक्चर आमच्या माय भाऊल्या, आमच्या तरुण मुली त्या टीव्हीवरती जर ऐश्वर्या रायचा चित्रपट चालू असेल, माधुरी दीक्षितचा जर चित्रपट चालू असेल तर ती त्याच्यासारखंच अनुकरण करतात। अरे जे पेरलं तेच उगवेल ना, त्याच्यासारखंच अनुकरण करतात। अशा माझ्या मुलींना, माझ्या ताईंना माझं सांगणं आहे की अगं अनुकरण करू नको माधुरी ऐश्वर्याचं। हे माय, माझी मावशी, माझी आई, माझी ताई, अगं अनुकरण करू नको माधुरी ऐश्वर्याचं, त्यानं तुझा दर्जा खुजा होईल। अनुकरण करू नको माधुरी ऐश्वर्याचं, त्यानं तुझा दर्जा खुजा होईल। अगं अनुकरण करत्या रमाईचं, तुझी घरोघर पूजा होईल, तुझे घरोघर पूजा होईल, तुझे घरोघर पूजा होईल। पैसे दिले नाही तरी चालेल, जर आवडला असेल तर दाद देत चला। ती सलाई नाही आमच्या कलाकारांसाठी तुमची, माहित आहे थंडीनं हात आगुटलेले आहे। ऐको ऐका बघ, शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली। एके ठिकाणी वामन दादा कर्जक लिहितात कि वो इस देश के वासी है तो हम भी भारतवासी है, वो इस देश के वासी है तो हम भी भारतवासी है। अरे प्यारी उनकी मथुरा है तो प्यारी हमारी सांची है। वामन तेरी ये जनता क्यों सदियों से प्यासी है। अरे उनके सारे अफसर है पर तेरे क्यों चपरासी है, तेरे क्यों चपरासी है, तेरे क्यों चपरासी है। इसलिए कहना है शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली। शिक्षणाची पिछे हात झाली,
झाले. मग काय झालं? येत आहे, येत आहे, येत आहे उद्याची गुलाबी, येत आहे उद्याची गुलाबी, मला आता दिसू लागली रे. येत आहे उद्याची गुलाबी, मला आता दिसू लागली. येत आहे उद्याची गुलाबी, मला आता दिसू लागली. येत आहे उद्याची गुलाबी. ऐका, तूच माळी मया राखणारा भीमा, तूच माळी, तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा. काय वर्णू तुझा बादरा, काय वर्णू तुझा बादरा. तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरारा. अरे बाबासाहेबांनी या देशात बुद्धाचे विचार रुजवण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी काही लोक म्हणतात, काही गायक म्हणतात की बाबासाहेबाचं स्वप्न होतं की सारा भारत देश बुद्धमय करीन, परंतु बाबासाहेबांनी तो करायचा ठेवला नाही तुमच्यासाठी. बाबासाहेबांनी कधीच तो भारत सारा बुद्धमय करून टाकला. हे आहे लोकगीतवाली मंडळी. अरे बर, सर के ऊपर से जा रहा हूं. बाबासाहेबांनी संपूर्ण भारत देश बुद्धमय करून टाकला. कसा? अरे ज्या दिवशी या देशाच्या राष्ट्रध्वजावर सम्राट अशोकाचं अशोक चक्र चढलं, त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत देश बौद्धमय झाला. आणि ज्या दिवशी या देशाला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान अंमलात आलं, काय आहे संविधानामध्ये? समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. आणि बौद्ध धम्म सुद्धा तीनच गोष्टीवरती सांगतो, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. इकडे बौद्ध धर्मात पंचशील सांगितलं, मी दारू पिणार नाही, आणि इकडे भारतीय संविधानामध्ये पिल्यास शिक्षा दिली. इकडे पंचशीलात सांगितलं मी चोरी करणार नाही, आणि जर केल्यास इकडे शिक्षा. सगळ्याला बौद्ध धर्म पाळावाच लागे, बौद्धाचं पंचशील पाळावाच लागे असं बंधनकारक बाबासाहेबांनी करून टाकलं. परंतु काही लोक बाबासाहेबांच्या संविधानाला गालबोट लावण्याचं काम करतात. मागे आपला तो अण्णा हजारे, त्याला दाखवून द्यायचं होतं की बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये कसं निष्क्रिय आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, आमचे हेमंत कुमार कांबळे माझे मित्र लिहितात की अण्णा या संसद प्रणीत लोकशाही गणाला राळे समान बनवण्याची कुठे मिळवली सिद्धी. हे अण्णा, राळेगण सिद्धी त्याचं गाव कसं येतं बघा. अण्णा, या संसद प्रणीत लोकशाही गणाला राळे समान बनवण्याची कुठे मिळवली सिद्धी. अबे दरेक दिवशी तोडत आहेस तू माणुसकीच्या सरहद्दी, दरेक दिवशी तोडत आहेस तू माणुसकीच्या सरहद्दी. अण्णा, पेलूच्या डोजाने माध्यम तुला चढवेल आणि संपला तुझा उपयोग की तिथंच तुला सडवेल. संपला तुझा उपयोग की तिथंच तुला सडवेल. अण्णा, या संघाच्या फळात संघाच्या ढोलावर तू मनसोक्त नाचून घे. संघाच्या फळात
संघाच्या ढोलावर तू मनसोक्त नाचून घे आणि जाणीव जर झालीस तुला तुझ्या अज्ञानाची, अरे जाणीव जर झालीस तुला तुझ्या अज्ञानाची, तर भारतीय संविधान एकदा वाचून घे, भारतीय संविधान एकदा वाचून घे, भारतीय संविधान एकदा वाचून घे. म्हणून मला असं वाटते तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा, काय वर्णू तुझा बादरा, काय वर्णू तुझा बादरा. तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा. या मयातच तुझा बाबा आता, या मयातच तुझा बाबा आता. सारी ढोर घुसू लागली रे, सारी ढोर घुसू लागली, तुझा बाबा, सारी ढोर घुसू लागली, तुझा पाठीमागा. ऐका, गीताचा शेवट सादर करतो. या गीताचे कवी प्रतापसिंगजी गोदडे लिहितात. मनी नाही मनी नाही निराशा तरी, मनी नाही निराशा तरी, पिढियाला विवटली वरी, पिढियाला विवटली वरी, पिढियाला विवटली वरी. मनी नाही निराशा तरी, पिढियाला विवटली वरी. त्या प्रताप सिंगाची लेखनी, त्या प्रताप सिंगाची लेखनी, या करिता कसू लागली रे. तुझा पाऊल कुणा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, तुझी पोर पुसू लागली, तुझी पोर पुसू लागली रे. तुझा पाऊल कुणा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या वैराच्या दारात जाऊन, तुझ्या वैराच्या दारात जाऊन, पंगतीला बसू लागली